सद्गुरू मंडळी सीताराम. तुमच्या सर्वांच्या आत्मस्वरूपी श्रीरामांना माझा हेतूनच नमस्कार. श्रावण महिन्यातील पंचमी म्हणजे नागपंचमीने श्रावण महिना म्हटलं की व्रतवैकल्याची नवीन सुरुवात. अख्खा श्रावण मास एक व्रतानेच भरलेला आहे. श्रावण मास परम पवित्र आहे. नागदेवताचंही पूजन. आता अमुक सर्व देवतांचं पूजन सांगितलेलं, त्यात एक नागदेवताचंही पूजन आलं. कारण आदित्याचं पूजन आहे, बृहस्पतीचं पूजन आहे, जिवंतिकाचं पूजन आहे. म्हणजे एक पूजन आहे. एकंदरीत सर्वांचं पूजन व्हावं असं उद्देशांनी केलेले हे व्रतवैकल्य असतात. एक दिवस विशेष कोणाला तरी द्यावा, कारण त्यांचंही अस्तित्व आहे म्हणून नागदेवतांना दिलेलं. नागदेवतांचा फरक भरपूर आहे. आता भरपूरदा नागदेवता की कसं असतं, जे क्रिएशन जे केलेलं आहे, जे बनवलेलं आहे ईश्वराने, ते भरपूरदा वेगवेगळं बनवलेलं आहे. आपल्या दृष्टीने असं वाटतं की हे असंच आहे, म्हटल्यावर ते तसंच असेल. आता आपण ज्या नागदेवतांची पूजा करतो ते प्रतिनिधित्व म्हणून करतो. म्हणजे असं नाही की हा नागदेवता आता शरीर रूप घेऊन येईल, मग शेष नागांचे लक्ष्मण येतील, शेष नागांचे बलराम होतील, असं नाही होणार. इथं ते प्रतिनिधित्व करतात. त्यांना पूजन केलं, त्यांच्यापर्यंत पोहोचलं. हे अशा पद्धतीने आहे. आता मी इथून मला सूर्याला नमस्कार करायचा. समर्थांचं एक खूप सुंदर मला इथं गोष्ट आठवते. समर्थांनी एक म्हटलं होतं, सूर्यावर थुकणारे मूर्ख पण लोक पण येडे आहेत, आणि सूर्यावर थुकल्यानंतर सूर्याला पुसायला जाणारे पण लोक येडे आहेत. हे दोघंही लोक येडे आहेत. सूर्याला थुकलेलं काही लागणारच नाही, आणि ज्यांनी पुसायला गेले ते पुसणार पण नाही. हे असं झालं इथं. त्यामुळे तुम्ही ज्यांचे पूजन करताय ते प्रतिनिधित्व आहे. श्रावण मासाची ही जी काही पंचमी असेल त्यावेळेला नागदेवतांचं पूजन करावं. आपल्याला 2 कथा आता आढळतात, मी तुम्हाला सांगितलं. विशेष करून याच 2 कथा प्रचलित आहेत. आता भरपूर ठिकाणी काय होतं, परंपरेच्या वाईज असतं. त्यामुळे परंपरेच्या वाईज करावं. असं समजू नये की ही वेगळं करते म्हणून. हे खूप कन्फ्युजन असतं भरपूर महिलांना. ती वेगळं करते म्हणून मी काही वेगळं करू का, ती वेगळं करते म्हणून आम्ही, असं काही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. जी तुमची परंपरेवाईज तुमच्या कोणी सांगितलं असेल ते तुम्ही नक्की करू शकता. पण समजा तुम्हाला त्यात काहीतरी नवल बदल करायचा, काहीतरी वाढवायचं असेल, हरकत नाही, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण भरपूरदा इथं मन असं आपलं थोडंसं त्रासदायी होतं, अरे मी एक काही बदललं तर काही पाप तर नाही, असं चिंता करू नये. काही नवीन गोष्टी ह्याच्यामुळेच तर निर्माण होतात, त्याशिवाय काही नवीन गोष्टी कशा निर्माण होतील, हाही तुम्ही एक विचार केला पाहिजे. या व्यतिरिक्त ह्या वेळेला कुठलं कापलेलं अन्न खाऊ नये, कुठलं अन्न कापायचं नसतं किंवा तळायचं नसतं. ह्याच्या बाबतीत भरपूर ठिकाणी वेगळ्या, कोकणात काही वेगळं आहे, इथं काही वेगळं आहे, काय वेगळे पदार्थ भरपूर असतात. भरपूर पदार्थ असतात या गोष्टी बाबतीत. तुम्हाला आजकाल ते यूट्यूब वगैरेवर ह्याच्यावरतीच तुम्हाला काय पदार्थ सांगणारे महिला पण भेटून जातील तुम्हाला तिथं. ते पदार्थ बघून तुम्हाला जसं जमत असेल बनवा. फक्त एवढं विशेष तळलेले नाही खायचं, आणि कापलेलं कुठलीही गोष्ट कापायची नाही. शेतामध्ये सुद्धा नांगर इत्यादी काही चालवायचं नाही. इत्यादी गोष्टींचे नियम तुम्हाला माहिती असेल, आणि हे गृहीत धरून चालायचे. नवनागांचं पूजन करायचं. तुम्हाला नवनागांचा काही श्लोक हवा असेल तर तुम्हाला नक्की मी नवनागांचा श्लोक जो काही असेल तो कमेंट बॉक्समध्ये देईल. तुम्ही मागितला तर मी नक्की देईल. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नवनागांचं पूजन तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष असेल तरी सुद्धा करू शकतो. कालसर्पदोष असा आहे की तुम्ही पळताय पुढं आणि तुम्हाला कोणतरी मागून खेचतंय, असं झालं. आणि काय होतं, कालसर्पदोष म्हणजे काय, कुंडलीच्या एक साईडला सगळे ग्रह जाणं. आता राहू केतू कसे आहेत माहिती का, हा आहे राहू, हा आहे केतू, आणि ह्याच्या सगळीकडं 4 दिवसांनी फिरतायत. ते म्हणजे बाकीचे ग्रह. राहू केतू हे असे आहेत की जे छायाग्रह आहेत, म्हणजे ते दिसत नाही, ती एक प्रकारची छाया असं समजा. आता समजा एक रिंग आहे, या रिंगमध्ये सगळे ग्रह फिरत आहेत. आता या रिंगचा एंड पॉईंट इथं आहे, स्टार्टिंग पॉईंट इथं आहे. आता या एंड आणि स्टार्टिंग पॉईंटमध्ये फिरत असताना या एंड आणि स्टार्टिंग पॉईंटमध्ये सगळे ग्रह ह्याच साईडला गेले, समजलं. म्हणजे हा एंड आणि स्टार्टिंग पॉईंटच्या या साईडला सगळे ग्रह गेले किंवा ह्या साईडला गेले, असा 2 पद्धतीने होणार. मग ह्याला राहू केतूचा दोष पकडला जातो. म्हणजे आणि राहू एक्झॅक्टली केतूच्या ऑपोजिटला बसणार, आणि केतू एक्झॅक्टली राहूच्या ऑपोजिट बसणार कोणाच्याही कुंडलीमध्ये, अख्ख्या ब्रह्मांडाच्या कोणाच्याही कुंडलीमध्ये हे असंच असणार. तुमच्याही कुंडलीमध्ये तुम्ही ओपन करून पाहिलं तर ते तसंच असणार. त्यामुळे काय एकंदरीत की ह्या कालसर्पदोषाने प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही नवीन काम करत असाल, समजा तुम्ही पुरुष जरी असाल किंवा महिला जरी असाल, नवीन काहीतरी काम सुरुवात करताय, त्याच्यामध्ये त्रास येणं, बिझनेसमध्ये त्रास येणं, किंवा तुम्ही लग्न केल्यानंतर चिडचिड होणं घरात सातत्याने, तुमच्या चेहऱ्यावर एखादे डाग वगैरे येणं, काळे डाग होणं, तुम्ही सातत्याने पुढे जाताय पण तुम्हाला कोणतरी खेचतंय, असं तुम्हाला सातत्याने जाणवणं. इंटरव्ह्यू देताय, प्रमोशन होत नाहीये, सगळे प्रयत्न झाले, एवढं सगळं चांगलं करताय, पुस्तकं वाचल्या, अभ्यास केला, सगळं झालं, पण कुठे ना कुठेतरी अडकताय, काहीतरी अडकतंय. आणि तुम्हाला हे कळतंय, कारण एक फिलिंग असते प्रत्येकाला की मी बरोबर होतोय, कुठेतरी चुकण्यासारखं काहीच प्लॅन नाही, काहीच नाहीये, काहीतरी अशी गोष्ट जी अडवते ती अशा घटने होते. त्यामुळे यावेळेला सगळ्यात बेस्ट रेमेडी कुठली असेल तर ह्या कालसर्पदोषासाठी शिवलिंगावरती दुर्वा अर्पित करा, तुलसीपत्र अर्पित करा, बिल्वपत्र अर्पित करा, आणि मस्त शिवशंकरांना आपल्या घरातून गंगाजल जे काय असेल ते अर्पित करा. शिवशंकरांसमोर शिवांचं नाम घ्या, एखादं स्तोत्र पठण करा, ही सर्वात उत्तम रेमेडी असेल. बाकी तुम्ही सर्वांनी नक्कीच नागपंचमीला साजरी करा, व्रतवैकल्य करा. या व्रतवैकल्याचा फायदा भरपूर असतो.
नागदेवताला भाऊ स्वरूपी मानलं गेलेलं आहे. त्यामुळे ते लक्ष्मण जसे आपल्याला म्हणतात, लक्ष्मण रक्षा करतात. एक पद्धतीने आपण इथं असं बघूयात की आपण सीतामाई आहोत आणि लक्ष्मण स्वरूपी आपल्या लक्ष्मण रेषेने जी नागदेवता आहे ती आपली रक्षण करत असते, असं आपण एकंदरीत गृहीत धरून चालू. दत्तगुरु दिगंबरा सीताराम.